नंदिता, नंदुडी, ओळख बघू काय झालं आज. अगं ओळख की. काय आता ओळख म्हटलं तर काय म्हणते. आम्हासनी नाही ओळखायचं सूरज. मग असं का रुसतीस? हा हे बघ, तू वहिनीला बोललीस म्हणून चिडलो तुझ्यावर. मग काय मनात राग धरून बसणार आहेस वय? अगं असं करून कसं चालेल? नवरा बायको मध्ये भांडायचं असते वय, काहीतरीच असते तुझं. लईच लाडात आलायस राज. अगं आज त्याचं झालंयच असं. वहिनींनी कमालच केली बघ आज. हेच आजकाल बायकोपेक्षा वहिनीच जास्त महत्वाची वाटायला लागली तुला. अगं तसं नाही, वहिनी आहेतच की चांगल्या. आज वहिनींनी माझं लय महत्वाचं काम केले बघ. कसलं काम? एक मिनिट. हे बघ, आता माझा बिझनेस सुरू होणार आहे. लई पैसा कमवणार आहे बघ मी. अगं तुला अशी सोन्यात मळवते की नाही बघ. नंदुडे, अगं राग तुकून दे की. अगं आपल्या आयुष्याची सुरुवात करू की पुन्हा नव्यानं. अगं लई चांगला बिझनेस गावलाय. कसला बिझनेस? कोंबड्या एक्सपोर्ट करणार आहे आपण डायरेक्ट दुबई. म्हणजे आता कोंबडीवाला होणार काय सूरज तू? अवघड आहे. नाही, गायकवाड घराण्याचं खरंच अवघड आहे. हेच तुझ्यात आणि वहिनीत ह्योच फरक आहे. तुला कुठल्या गोष्टीचं कौतिक म्हणून नाही बघ. अरे यात काय आलंय रे कौतुक? आपलं घरानं काय, तू करतोयस काय? असलं भुरटा धंदा कसं सुचत्यात रे तुला? जरा आपल्या घराण्याची चाड राखा. हे बघ, कुठल्या पण मोठ्या गोष्टी सुरुवात बारक्या गोष्टीपासून होत्या. आज तुला भुरट वाटत असेल, उद्या लई मोठा इंटरनॅशनल बिझनेस होणार आहे. यो आपण डायरेक्ट दुबईतच गाठणार आहे. दुबई? पण दुबईचा मागता तर काका साहेबांनी घेतलाय ना व? अगं काकांनीच तर आयडिया दिली. हा मग अगं आता तू बघ माझं नशीब कसं पलटतंय ते. पलटतंय का पलटी मारतंय ते जरा बघा आधी. झालं? चांगल्या कामाला खोडता घालण्याशिवाय दुसरं काही येतं का आपल्याला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.